नमस्कार, मी अनुजा धनेश्वर आणि आपण पाहत आहात शहरातील लोकप्रिय जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क वरील आमचं लोकल न्यूज चॅनल ऍक्ट 20। आता पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे। अशा घटना देशात सातत्याने घडत आहेत, पण त्या रोखण्यासाठी सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही। त्यामुळे सर्वसामान्यांचा सरकारवरील रोष वाढत आहे। त्या डॉक्टर सोबत जी भयंकर घटना घडली त्यातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळी क्रांती चौकात मेडिकल असोसिएशन रेसिडेंट डॉक्टरच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। It is imperative that the action needs to be taken very quickly rather than delaying and denying justice. In this case, evidences and other things have been hidden from the public. In general, also when there is violence against doctor, there is time taken for justice. Justice is delayed because the action is late in such cases. So all we expect is ज़्यादा जल्दी action हो, so that everyone can receive justice by this. काँग्रेस जिल्हा शहर महिला आघाडीच्या वतीनेही शिकाऊ डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दीपाली मिसाळ, सीमाताई थोरात, डॉक्टर पवन डोंगरे, अक्रम शेख आदींनी सहभाग घेतला। जूनियर डॉक्टर के ऊपर जिस तरीके का प्रॉब्लम आया है, हम इसका निषेध करते हैं और कांग्रेस पार्टी की तरफ से गृह मंत्री का हम निषेध करते हैं। महिला, वो भी डॉक्टर जो लोगों की जान बचाने के लिए मेहनत कर रही है, ऐसे डॉक्टर के ऊपर भी दुष्कर्म हुए हैं। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्या प्रकरणी काल सायंकाळी क्रांती चौकात मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आलं। या घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष मनीषा मुंडे यांनी केली। भारतामध्ये जी घटना घडली, आपण त्याला दुर्दैवी घटना म्हणू, त्या घटनेचे पडसाद अख्ख्या भारतामध्ये आपण बघतोय। कारण एका डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये बलात्कार करून तिचा खून केला जातो, तिची हत्या केली जाते आणि त्या घटनेला त्या राज्याची एक महिला मुख्यमंत्री असताना त्याला आत्महत्येचं स्वरूप त्यांनी दिलं की त्या मुलीने आत्महत्या केली, हे एकदम निंदनीय आहे आणि त्यामुळे तिला न्याय मिळावा म्हणून आज आम्ही हे श्रद्धांजली अर्पण करतोय। आपल्याला असं वाटत नाही का दिवसेंदिवस देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, महिला असुरक्षित आहे देशात? सर, देशात महिला असुरक्षित आहे याच्यापेक्षा ज्या ठराविक राज्यांमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याला सरकार कुणाचंही असो, पण आपण त्या घटनेला सत्य परिस्थिती न हे करता त्याला वेगळंच काहीतरी वळण देतोय, हे चुकीचं आहे। राष्ट्रीय जनता दलाचे नेते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीची बैठक घेण्यात आली।
या बैठकीला पक्षाचे नेते विजय कंडारे, महासचिव रफिक इनामदार तसेच भोकरदन जाफराबाद विधानसभा इच्छुक उमेदवार हर्षवर्धन प्रधान यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी या बैठकीला हजर होते. तर याच्यामध्ये ऑलरेडी आमच्या 2 ग्रामपंचायती आणि काही नगरसेवक महाराष्ट्रात आहेत ऑलरेडी, आणि अशा बैठकी आमच्या रेग्युलर होत असतात आणि कंटिन्यू वेळोवेळी पत्रकार बंधू आपल्या माध्यमाने येत असतातच. इथून पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली आढावा बैठक कुठे आहे? आढावा बैठक संभाजीनगर झाल्यानंतर एक मुंबईला होईल. मुंबईचं एक बैठक तिथे होणार. परत आदरणीय तेजस्वी यादवजी येणार आहेत सप्टेंबर महिन्यावर, त्यांची तारीख मिळते. ॲक्च्युली त्यांच्या तयारीची सुद्धा ही बैठक आहे. त्यानंतर मग आता कंटिन्युअसली इलेक्शन डिक्लेअर होईपर्यंत आमच्या बैठकीचा सिलसिला चालूच असतो. प्रत्येक जिल्हा वाईज होतो. याच्यामध्ये ऑलरेडी आमच्या 2 ग्रामपंचायती आणि काही नगरसेवक महाराष्ट्रात आहेत ऑलरेडी, आणि अशा बैठकी आमच्या रेग्युलर होत असतात आणि कंटिन्यू वेळोवेळी पत्रकार बंधू आपल्या माध्यमाने येत असतातच. इथून पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली आढावा बैठक कुठे आहे? आढावा बैठक संभाजीनगर झाल्यानंतर एक मुंबईला होईल. मुंबईचं एक बैठक तिथे होणार. परत आदरणीय तेजस्वी यादवजी येणार आहेत सप्टेंबर महिन्यावर, त्यांची तारीख मिळते. ॲक्च्युली त्यांच्या तयारीची सुद्धा ही बैठक आहे. त्यानंतर मग आता वक्फ जमिनीबाबत केंद्र आणि राज्य सरकार जे कायदे करीत आहेत ते जाचक असून त्यामुळे जनहितासाठी असलेल्या त्याचबरोबर हिंदू देवस्थाने आणि मुस्लिम दर्गा यांचे नुकसान होणार आहे. याबाबत वक्फ जमिनीचे संरक्षण करणारे शेख खुर्रम अब्दुल रशीद साहेब यांनी एका पत्रकार परिषदेत शासनाच्या वर्ग 2 चे वर्ग 1 करण्याबाबतचे धोरण चुकीचे असल्याचे म्हटले आहे. विषय काय होता? आमचं जे वक्फचे जमिनीच्या बाबत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार जे आहे जे कायदे तयार करत आहे, तर हे कायदे आम्हाला असं वाटतं की बेकायदेशीर कायदे आहेत, ते हे कायदे रद्द व्हावे त्याच्यासाठी पत्रकार परिषद ठेवलेली होती. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे आहे जमिनी दोन वर्ग जे आहेत त्याचं एक वर्ग करणार आहे. त्याच्यामुळे मुस्लिम देवस्थानचं आणि हिंदू दोन्ही देवस्थानचं आणि मराठवाड्यामध्ये नुकसान होणार आहे. आणखी आता केंद्र सरकार जे आहे वक्फ अधिनियमचे नवीन कायदे जे करणार आहे त्यामुळे ते वक्फचं अनेक हे नुकसान होणार आहे. पण त्यामध्ये जे 95चा जे ॲक्ट तयार केलेला आहे त्यावेळेस विचारवंतांना घेऊन कायदेतज्ञांना घेऊन हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आता याच्यामध्ये काही बदल करण्यासारखं नाही. आणि असं काही मीडियामध्ये येत आहे की एखादी जागा जे वक्फची जागा आहे असं सांगितल्यानंतर ते वक्फची जागा होत आहे, असं अजिबात नाही. याच्यासाठी सुद्धा पूर्ण त्याचे डॉक्युमेंट पाहूनच वक्फ बोर्ड असो वक्फ ट्रिब्युनल असो याने डॉक्युमेंट पाहिल्याशिवाय वक्फ प्रॉपर्टी आहे हे फायनल करत नाही. किती प्रॉपर्टी आहे जी नवीन नियम जर लागू झाला तर ती बाधित होईल? अशी संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात किती प्रॉपर्टी आहे? किती एकर जमीन? मराठवाड्यामध्ये वक्फची जी आहे 58,000 एकर हे आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे 98,000 एकर जमीन वक्फची आहे. याच्यात मंदिर आणि मस्जिदीला काय नुकसान होणार? मंदिरमध्ये हे त्यांची सेवा करण्यासाठी निजाम सरकार जे आहे यांची मंदिर आणि मस्जिद, दर्गा, कब्रस्तान यांना ईदगाह, दर्गा यांना जे दिलेले आहेत त्यांनी सेवा करून त्याची सेवा करून उपजीविका भागणे आणि ते व्यवस्थित व्यवस्थापन करणे याच्यासाठी त्यांनी दिलेलं होतं. पण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार जे अतिक्रमण झालेल्या लोकांना हे नवीन कायदे तयार केल्यानंतर त्यांना फायदा होईल. याच्यामध्ये देवस्थानाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. यासाठी आम्ही जे आहे हे दोन्ही महाराष्ट्र सरकारने जे कायदा करत आहे ते कायदा तर हैदराबाद इन्क्वायरीज अहतियात ॲक्ट यानुसार हे महाराष्ट्र सरकारला अजिबात करता येत नाही. ते बेकायदेशीर महाराष्ट्र सरकार निर्णय घेत आहे. त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्ट वगैरे जाणार आहोत. केंद्र सरकार दोन्ही याच्यात जर बघितलं मंदिर असेल मस्जिद असेल यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावर धनदांडग्याचा आणि
राजकीय नेत्यांचं अतिक्रमण आहे. हे राजकीय नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यात येत आहे का? काय वाटतंय? अगदी बरोबर आहे. जे जमिनी आहेत महाराष्ट्रातील कोणत्याही लहान गरीब जे मोलमजुरी करणार आहे गरीब माणूस आहे त्याच्याकडे अजिबात नाही. हिंदूचे देवस्थान असो किंवा मुस्लिमचे देवस्थान असो, याच्यामध्ये जे मोठे आहेत, जे धनदांडगे आहेत, जे जात दांडगे आहेत, जे पक्षाचे मोठमोठे जे हे आहेत, अनेक पक्षाचे त्याच्यामध्ये आहेत, पक्षाचा मी काही उल्लेख करणार नाही, तर ते मोठे पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. त्या जमिनी त्यांनी हे देवस्थानच्या इकडून निघून त्यांनी हडप करण्याच्या ह्याच्यासाठी हे एक मधून काही असं हे चालू आहे काय की असं आम्हाला ह्या वाटत आहे. त्यामुळं हे नवीन हे काढून काहीतरी तयार करून आणि ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटत आहे की ह्याच्यामध्ये हे कायदे जे करण्याच्यामध्ये काहीतरी दिशाभूल करणे. दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्राने 15 ऑगस्ट रोजीच्या अंकात अशोक चक्राला भारत मातेच्या पायदळी तुडविण्याचे चित्र पहिल्या पानावर छापले होते. हा प्रकार सर्वच संविधानप्रेमी जनतेसाठी क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया क्रांती संघटनेचे नेते राहुल साळवे यांनी दिली आहे. हा प्रकार हेतू पुरस्कार करण्यात आल्याचे दिसत असून दिव्य मराठीची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला, परंतु या देशामध्ये असमानता माजवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणच्या काही संघटना यांच्या मार्फत चालत असतो, काही विचारधारांमार्फत चालत असतो, असंच एक उदाहरण आमच्या समोर काल या ठिकाणी दिसून आलं. दिव्य मराठी नावाचं वृत्तपत्र या देशभरामध्ये प्रसिद्ध होत असतं. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण या पत्रकारांना बघत असतो, परंतु यांनी या ठिकाणी स्वतःची अक्कल गहाण ठेवली आहे किंवा विकली आहे असं या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. राष्ट्रध्वजामध्ये असणारा अशोक चक्र हा मान्यताप्राप्त चिन्ह आपल्या देशाचा आहे. या दिव्य मराठीचा जर कालचा अंक जर आपण बघितला, ज्या ठिकाणी दिव्य मराठी लिहिलेलं असतं त्या ठिकाणी अशोक चक्राच्या वरती भारत मातेचा फोटो आहे आणि त्या भारत मातेच्या पायाखाली अशोक चक्र आहे. अशा पद्धतीने यांनी हा अंक प्रसिद्ध केलेला आहे. आम्ही कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही, परंतु दिव्य मराठीच्या माध्यमातून आम्हाला असं या ठिकाणी दिसतंय की यांना अराजकता माजवायची आहे. या बौद्ध धम्माच्या लोकांच्या भावना दुखवायच्या आहेत. त्या बौद्ध धम्माच्या बांधवांच्या भावना दुखवण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत. ते राष्ट्रीय चिन्हाचा अवमान करण्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अपमान केलेला आहे. याच्या निषेधार्थ क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि ज्या ज्या समाज घटकांना देशाप्रती प्रेम आहे अशा सर्वांच्या वतीने आज आम्ही पोलीस आयुक्त यांना या दिव्य मराठीच्या असणाऱ्या समूहावरती ज्या ज्या लोकांनी याचं डिझाईन केलं असेल, ज्या लोकांनी हे प्रकाशित केलं असेल आणि ज्यांच्या डोक्यातून ही संकल्पना बाहेर आली असेल, ह्या लोकांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि या वृत्तपत्रावर बंदी आणावी अशा आशयाचं निवेदन घेऊन आम्ही आज पोलीस आयुक्तांना भेटलो. पोलीस आयुक्तांनी आपल्याला काय आश्वासन दिलं? पोलीस आयुक्तांनी सांगितलं की मी पहिल्यांदाच ही बाब माझ्या निदर्शनास आली आहे. मी त्यांना आज दिव्य मराठीचा अंक सुद्धा दिला. त्यांनी बघितल्यानंतर सांगितलं की आमच्या यंत्रणेमार्फत मला अधिकार आहे की ही कारवाई करण्याचा आणि मी 100% याची चौकशी करणार आणि याच्यावरती कारवाई करणार आणि आपणासही कळवण्यात येईल. आपण त्यांना काही अल्टिमेट दिला आहे का? आम्ही त्यांना सांगितले लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन कुठे आणि कधी सुरुवात होईल याची आम्ही कोणतीही पूर्वपरवानगी घेणार नाही. धन्यवाद सर. आपलं नाव? मी राहुल साळवे, क्रांती संघटना प्रमुख, औरंगाबाद. याचबरोबर आजचं हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया आमच्या ॲक्ट 20 न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.